पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रिया सुळे यांच्या 25 मिनिटाच्या बैठकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच वादळ उठलंय. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये जाणार का? संजय राऊतांचा मोठा दावा, टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज आणि शरद पवार पुन्हा मोठा राजकीय गेम करणार का, या एकाच चर्चेने संपूर्ण राज्य ढवळून निघालंय. पण मित्रांनो थांबा, दिल्लीत सत्तांतराची खिचडी शिजते की हा केवळ एक मोठा राजकीय स्टंट आहे? या बंद दाराआड झालेल्या बैठकीत नक्की काय घडलं? एनडीए प्रवेशाचा दावा खरा की बनावट? चला या संपूर्ण राजकीय नाट्याचा पर्दाफाश करूया. 10 ऑगस्ट 2026च्या दुपारी नवी दिल्लीतून एक बातमी आली. शरद पवार गटाच्या 8 खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बातमी बाहेर येताच मीडियामध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. शरद पवारांनी पुन्हा एकदा राजकीय वळण घेतलं का? राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत युती करणार का? डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवारांचा पाठिंबा मिळणार का? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. पण या बातम्यांमागे किती सत्य आहे आणि किती अफवा? चला मूळ मुद्द्यावर येऊया. या 25 ते 30 मिनिटाच्या बैठकीत नक्की काय घडलं? खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीनंतर दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना खासदारांनी थेट स्पष्ट केलं, या भेटीचा एनडीए मध्ये जाण्याशी किंवा डिलिमिटेशन बिलाशी दूरवरचाही संबंध नाही. मग या 8 खासदारांनी पंतप्रधानांकडे नक्की कोणत्या मागण्या मांडल्या? 4 मुख्य मुद्दे. त्यातला पहिला म्हणजे 4 महान महापुरुषांना भारतरत्न. महाराष्ट्रातील 4 महान व्यक्तिमत्वांना महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही मुख्य मागणी करण्यात आली. त्यानंतर दुसरी, अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न. म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणं आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देणं, यावर पंतप्रधानांचं लक्ष वेधलं गेलं. तिसरं म्हणजे चाकण एमआयडीसी आणि रस्त्यांची दुरावस्था. वार्षिक 1.5 लाख कोटींचा महसूल देणाऱ्या चाकण एमआयडीसी भागात 2 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास लागतात. स्थानिक पातळीवर दाद न मिळाल्याने हा मुद्दा थेट पंतप्रधानांसमोर मांडण्यात आला. चौथं म्हणजे पुणे नाशिक रेल्वे आणि विमानतळ नामकरण. अडकलेल्या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पावर तोडगा काढणं आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला डीबी पाटील यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी खासदारांनी पंतप्रधान मोदींना महात्मा फुले पगडी उपरणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन थेट सन्मानित केलं. मग प्रश्न असा पडतो की जर ही भेट फक्त मतदारसंघातील कामांसाठी होती तर एनडीए प्रवेशाच्या बातम्या का पसरवल्या गेल्या? पहिलं म्हणजे संसदेतील कोंडी. संसदेचं कामकाज चालत नसल्याने खासदार आपापल्या मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न पटलावर मांडू शकत नव्हते. त्यामुळे थेट पंतप्रधानांना भेटण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता. दुसरं म्हणजे राजकीय गैरसमज. विरोधी पक्षाचे नेते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा माध्यम आणि राजकीय प्रतिस्पर्धी त्याला पक्षांतराचा रंग देतात. संजय राऊतांसारख्या नेत्यांनी दावा केला, पण पवारांच्या खासदारांनी तो पूर्णपणे फेटाळून लावला. शरद पवारांचं कौतुक म्हणजे या बैठकीत कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा होताना खुद्द पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या या क्षेत्रातील कामाचं कौतुक केलं. थोडक्यात सांगायचं तर ही भेट कोणत्याही पक्षांतरासाठी किंवा एनडीए प्रवासासाठी नव्हती, तर ती होती महाराष्ट्राच्या शेतकरी पायाभूत सुविधा आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी केलेली एक थेट मांडणी. राजकारणात अफवांचं पीक नेहमीच येतं, पण सत्यापर्यंत पोहोचणं हेच सुज्ञ नागरिकांचं लक्षण आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्रातील या 4 महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणीशी तुम्ही सहमत आहात का? आणि मतदारसंघातील कामांसाठी विरोधी पक्षाने थेट पंतप्रधानांची भेट घेणं योग्य आहे की अयोग्य? तुमचं रोखठोक मत कमेंटमध्ये आत्ताच लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अशाच स्पष्ट आणि थेट राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.